मी निघालो तुम्ही येता का आमच्या स्वामींना भेटाया तुम्ही येता का। तर नमस्कार मित्रमंडळींनो, मी मनीष केरे पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत बोरिवली टू अक्कलकोट। हा सुंदर प्रवास, आज भरपूर दिवसाची इच्छा होती की एकदा तरी अक्कलकोटला जायचं, काही ना काही अडथळे येत होते, तर आज योग आलेला आहे। तर आज आमच्या परिवारासह माझी आई, मम्मी आणि वेद, परत प्रशांत सगळेजण चाललेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला बोरिवली टू अक्कलकोट हा प्रवास हा एक पार्ट होणार आणि अक्कलकोटला पोहोचल्यानंतरला दुसरा पार्टचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेन। तर बघत राहा आमचा हा प्रवास। चला तर मित्रांनो, एक दिवसाचा प्रवास पण भरपूर बोजे वगैरे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब रिटर्नची तिकीट आहे आमची। आम्ही सर्वजण 4 जण आहेत सोबत आणि बाकीचे 6 जण आपल्याला बोरिवली स्टेशनला मिळतील। बाकीचे मित्र परिवार देखील आमच्या सोबत आहे। हो, अक्कलकोट फक्त। आम्ही बोरिवली स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत माझ्या मिसेसच्या मामी आहेत आणि कोमल देखील इथे बसलेले आहे। आमच्या पहिला अगोदर येऊन बिचारी दमले तिकडे। आणि वेदचा खास मित्र कार्तिक देखील आहे सोबत। खूप धमाल आणि खूप मजा करणार आहेत। आमची ट्रेन डिपार्चर आहे आमचं CSMT वरून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी। तर आमची ट्रेनचा वेळ आहे 9:20 डॉट। तर आता सध्या वाजलेले आहेत 6:45 वाजलेले आहेत। आम्ही जरा लवकरच निघालोय कारण की अर्धा तास तरी वेळेवरती तिथे पोहोचलं पाहिजे ट्रेनच्या, म्हणून आता आम्ही निघालोय। आणि आता आम्ही जस्ट स्टेशनला पोहोचलोय। अर्धे जण पाठी आहेत त्यांची वाट बघतोय। आता आला केदार आला बघा, आणि सोबत माझी मिसेस पण येते। ते बघा तिकडे पाठीकडे आरती आलेली आहे आणि रोहित काय दिसत नाहीये, रोहित माळी आलेले आहे। तर आम्ही बोरिवलीहून आता सध्या या बोरिवली फास्ट ट्रेन मध्ये चढलेलो आहे। एकदम जबरदस्त अशी खूप गर्दी आहे आणि फुल आम्हाला खास असं नेमकं उभं राहता देखील येत नाहीये। प्रत्येक जण कसा बसा प्रवास करतो रोज या धावपळीच्या वर्दळीच्या जीवनामध्ये। चला तर माझ्यासोबत माझे मित्र परिवार प्रशांत, केदार आणि रोहित देखील आहेत आणि तिकडे एक आमचा मास्टर जयेश वाघमारे देखील आहे। अशा रीतीने आम्ही चर्चगेटला उतरलोय आता फायनली। आणि आता आमच्या सोबत महिला वर्ग आहे, त्यांना आम्ही शोधात कुठे बरे गेले। चर्चगेटला उतरून आता आम्ही टॅक्सी केलेली आहे। तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी। जवळजवळ आमची ट्रेनचा वेळ हा 9:30चा आहे, पण आम्ही 1 तास अगोदरच या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर मला वाटतं आपल्या मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे। खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर, कारण की मी देखील पहिल्यांदाच आलेलो आहे या ठिकाणी, कारण की आपलं कधी येणं जाणं होतच नाही या मार्गे। टोटल 18 प्लॅटफॉर्म। ट्रेन लागलेली आहे 1139 11 नंबरला। आमची ट्रेन लागलेली आहे ऑक्सफर्ड CSMT S3। तर मित्रांनो, कसं माहिती आहे, अर्धा तिकीट दुसऱ्या वेगवेगळ्या डब्यामध्ये कन्फर्म झालेले आहेत आणि 2 RAC आहेत, त्याच्यामुळे S3, S4 आणि S6 अशा ठिकाणी आपल्या तिकीट कन्फर्म झालेले आहेत। आता एक तिकीट S6 मध्ये होती आणि आता एक S4 मध्ये आम्ही, बाकीची मंडळी तिथे बसलेली आहे। हे बघा, इकडे एक आमची तिकीट आहे, ही RAC ची तिकीट आहे आणि इकडे पण आमची एक तिकीट आहे। आजी पण गावाला चाललेले आहेत कुठेतरी। आजी कुठे चाललात तुम्ही?
आम्ही पंढरपूर. व्हेरी गुड. आजी पण पंढरपूर. मस्त वाटतं. कसं वाटतंय? मजा वाटते. किती जण आहात तुम्ही? किती जण आहात? आम्ही 12 जण आहोत. अरे वा वा, म्हणजे तुमची यात्राच चालले. बोला पंढरीनाथ महाराज की जय. चला आम्ही चाललोय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या इकडे. तर आता आमची ट्रेन ही सुटलेली आहे मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर मस्त आता जेवणाची वेळ झालेली आहे. सगळ्यांना जोरदार भुका लागलेल्या आहेत. आईने मस्त भाकरी आणलेली आहे. कर्जत स्टेशन. आता सगळ्यांची झोपायची वेळ झाली आहे. सगळेजण झोपलेत कसे मस्त. बघा हे बघा गुरगुडून बघा टोपरा बिपरा घालून झोपलेले आहे. हा इकडे एक जण कोपऱ्यात झोपले. इथं एक टोपरं घालून झोपले. याला काय टोपऱ्याची गरजच नाही आहे. चला तर मग मंडळी पहिला हो. चला तर मग मंडळी आता भेटूया आपण डायरेक्ट सकाळी. आता सकाळचे वाजलेले आहेत 4. पण थंडी एकदम जबरदस्त कडाक्याची असल्यामुळे सगळे इथे हुडहुडत बसलेले आहेत. एकेकाची गुरगुटी झालेली आहे. आमच्या वेदची पण गुरगुटी झालेली आहे पूर्ण. 2 पाखरं बसलेली आहेत कोपऱ्यात. आणि ही मोठी पाखरं पुरी कडकाडलेली आहेत. मस्त थंडी पॉवरफुल. थंडीने सगळ्यांच्या बहुतेक झोपाच उडल्यात अर्ध्या. कोण झोपलेलाच नाही बरोबर. तर आता आमची ट्रेन सोलापूरला लागत आहे. सोलापूर जंक्शन. एकदम राईट टाइम ट्रेन आमची इथे आलेली आहे. 5:10चा टायमिंग होता पण 5 मिनिटं अगोदरच या ठिकाणी आम्ही सगळे पोचलेले आहेत. एकदम मस्त चिल्ड अशी थंडी पडलेली आहे या ठिकाणी. आणि इकडे ऑक्सिजन लेवल सुद्धा जाणवतोय की एकदम श्वास घेताना एकदम क्लीन वाटतंय. इतकं छानसं वातावरण आहे. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे सोलापूर जंक्शनला. एकदम चांगला फील वाटतोय. असं वाटतं की जणू काही एअरपोर्टलाच आम्ही इथे आलेलो आहे. छान बनवलेलं आहे. छान सिटी पण आहे. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे, एक पार्ट आपला हा इकडे संपतोय आता. म्हणजे बोरिवली टू सोलापूर हा प्रवास, ही जर्नी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता लास्ट एंड करतोय. ही जर्नी इकडेच थांबवणार. आणि जो पुढचा व्हिडिओ आहे म्हणजे सोलापूर टू अक्कलकोट दर्शन आणि तुळजापूर दर्शन, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी